राधे राधे यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे. सकाळ सकाळ झाल्यानंतर कामं वगैरे आवडली, देवाची देवपूजा वगैरे झाली की लगेच म्हणलं चहा वगैरे घेतला की लगेच नाश्त्याच्या मागे लागली होती. आता इडली म्हणलं की 2 दिवस असं चलतंच बा. एक दिवस करा, त्याला सारण काढून घ्या, दुसऱ्या दिवशी फेक इडलीचं करा. आणि इडली नुसती इडली करूनही चालत नाही, कोणाला डोसा हवा, आलू चटणी करा, नारळाची चटणी आणि सांबार, खूप कुटाणा. पण त्यातही घरच्यांची फरमाईश असते की इडली नाश्त्याला खाणार, डोसा वगैरे खाणार, पण जेवणामध्ये मात्र आम्हाला दुपारी भाजीपोळीच हवी असते. मग काय त्यांची फरमाईश तर पूर्ण करावीच लागते. आता गृहिणी म्हणले की तिला जास्त उल्हास असतो की शिल्लक कामं करण्याचे. मग काय सांबार वगैरे रेडी होता, बाईचा टिफिन वगैरे पॅक केला आणि बाईचा टिफिन पॅक झाल्यानंतर तिची तयारी करून दिली. आता हा तिचा डोक्याला लागलेलं होतं. आता तिचा आज शनिवार रात्री जाऊन तिची बँडेज वगैरे काढून आणायचं, पाहू आता जखम वगैरे रिकवर झाली किंवा नाही ते. बाईची तयारी वगैरे केली. बाई आमच्या हाताने काही करत नाही, तिचं सगळं मटकू व्हायचं करून द्यावं लागतं. आजकालच्या लेकरांची शाळेत जायची म्हणजे की चोचले वेगळे. सकाळपासून उठा, रोज सकाळी सकाळी मला बाईच्या मागं बडबड करावीच लागते. हा पाहू शकता कपड्यांचा ढिगारा असाच खुर्चीवर पडलेला होता, तोही मला आवरायचा होता. पटापट बाई शाळेत दिली की ते कपडे वगैरे आवरून घेतले. कोणाच्या घरी कितीही जागा असली तरी फ्रीजर काही ना काही तर तुम्हाला सामान दिसेल. आमच्याही तशीच कंडिशन आहे. आता सांबार केला होता, इथे इडल्याही रेडी झाल्या होत्या. बाईचा टिफिन वगैरे पॅक करून बाईला देऊन दिलं. बाईला शाळेत काढून दिले की मला कुठेतरी कामं सुचतात. नाही तर बाईचं सुरू असतं, मम्मा हे दे, मम्मा ते दे. बाई लगेच मला म्हणतो थँक्यू मम्मा टिफिन बॅग वगैरे आणून दिल्याबद्दल. कारण कॅमेरा ऑन होता ना, म्हणून आता बाई थँक्यू कधी म्हणणार नाही. बाबासाठी नाश्ता रेडी केला, बाबा नाश्ता दिला लगेच आहो, आणि आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला. मग काय स्वयंपाकाची तयारी, लगेच टमाट्याची चटणी केली आणि पोळ्या केल्या. असा होता ब्लॉग. नक्की सबस्क्राईब